पुण्याचा हडपसर परिसर मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह सोसायटीचा 9वा मजला फ्लॅट नंबर 901 एक नाही दोन नाही तर तब्बल 350 मांजरींनी भरलेला हा 3 BHK फ्लॅट। या फ्लॅटमध्ये एवढ्या मांजरी नेमक्या आल्या कशा? फ्लॅटमध्ये नक्की कोण कोण राहतं? पुण्याच्या हडपसरचं हे प्रकरण नक्की काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। पुण्याच्या हडपसरमधील मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे। या सोसायटीतील 9व्या मजल्यावर भारद्वाज कुटुंब राहतं। या कुटुंबातील महिलेनं एक नाही दोन नाही तर तब्बल 350 मांजरी पाळल्यात। या फ्लॅटच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना अक्षरशः नाक दाबून लिफ्टमध्ये पळावं लागतंय। इतका वास या फ्लॅटच्या आतून येत असतो। या सोसायटीतील राहणारी लोक या मांजरींमुळे हैराण झाली होती, कारण त्या मांजरींच्या रडण्याचा आवाज, फ्लॅटमधून येणारा दुर्गंध याचा नाहक त्रास त्यांना होत होता। येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे की या कुटुंबानं आमच्याकडे आधी 5 ते 6 मांजरीच आहेत असं सुरुवातीला सांगितलं होतं। नंतर त्यांना कळालं की 50 ते 60 मांजरी या कुटुंबाकडे आहेत। हळूहळू दुर्गंधी वाढत गेली। घराच्या बाहेर आल्यावर नाक दाबून लिफ्टमध्ये पळावं लागतं, एवढा वास येतो। नंतर आम्हाला कळालं की या घरामध्ये 300 पेक्षा जास्त मांजरी आहेत असं शेजाऱ्यांनी सांगितलेलं आहे। महापालिकेचे लोक आले तेव्हा या फ्लॅटमध्ये अक्षरशः ते बाहेर येऊन त्यांना उलटी करावी लागली असं सुद्धा ते नागरिक सांगतात। याआधी म्हणजेच 2020 मध्ये सुद्धा येथील नागरिकांनी पुणे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। त्यावेळी त्या महिलेकडे एकूण 50 मांजरी असल्याचं समोर आलं होतं। गेल्या 5 वर्षांमध्ये हा आकडा अक्षरशः 350 पर्यंत पोहोचलेला आहे। यातील काही मांजरींना पिल्लं झाली आहेत तर काही मांजरी गरोदर सुद्धा आहेत। या महिलेची जेव्हा चौकशी करण्यात आली तर एवढ्या मांजरी का पाळते असा प्रश्न जेव्हा तिला विचारण्यात आला तेव्हा या महिलेनं असं सांगितलं की या सगळ्या मांजरींची देखभाल आम्ही करत आहोत, त्यासाठी आम्ही इतक्या सगळ्या मांजरी पाळलेल्या आहेत असं उत्तर या महिलेनं दिलं। पोलीस प्रशासनानं आता या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतलेली आहे आणि कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे। महिलेला नोटीस बजावण्यात आलेली आहे। आता डॉक्टरांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की एवढ्या 300 पेक्षा जास्त मांजरी एका घरामध्ये असणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे। सर्दी होऊ शकते, खोकला होऊ शकतो असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। 48 तासामध्ये या महिलेला नोटीस बजावण्यात आलेली आहे की मांजरींना रेस्क्यू करावं। एकूणच जर आपण बघितलं तर मांजरी पाळाव्यात, पाळीव प्राणी पाळावेत, पण इतक्या मोठ्या प्रमाणात ते पाळणं आणि शेजाऱ्यांना त्याचा त्रास होईपर्यंत पाळणं हे कुठेतरी आपण जर बघितलं तर अतिशय वेगळा प्रकार होता, विचित्र प्रकार होता, जो की हडपसरमध्ये, पुण्याच्या हडपसरमध्ये समोर आलेला होता। पुणे तिथं काय उणं असं म्हणतात आणि या पुण्यामध्ये हा प्रकार समोर आलेला होता। एकूणच या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं यावरचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।